हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पवित्र मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि यासोबतच याच महिन्यातला दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दत्त जयंती। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते। तर या दत्त जयंतीचा प्रारंभ म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ आज शनिवारी 14 डिसेंबरला संध्याकाळी 4:58 झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती उद्या 15 डिसेंबरला दुपारी 2:31 होणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती ही 15 डिसेंबरला साजरी करायची आहे। आता काही कॅलेंडरमध्ये दत्त जयंती ही 14 डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे, पण दिंडोरी प्रणीत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कॅलेंडरनुसार ही दत्त जयंती 15 डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे। तर या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा केली जाते। या दिवशी दत्तांची पूजा केल्यामुळे दत्त तत्वाचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो। तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेने 1000 पटीने कार्यरत असतं। तर या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा नामजप केल्यामुळे दत्त तत्वाचा आपल्याला अधिक लाभ जो आहे तर तो मिळत असतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात। आपण आपल्या पुराणामध्ये त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू महेश यांचा संगम किंवा तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केलं गेलं आहे। तर या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहेत। भगवान दत्त हे विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक अवतार मानले जातात। तर या दिवशी अनेक जण व्रत सेवा उपासना करत असतात। त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर उद्या दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नक्की कधी करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत। तर पौर्णिमा जी आहे तर ती आज 5 वाजता चालू झालेली आहे आणि हा उपाय तुम्ही आजही करू शकता किंवा हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। आता जर तुम्हाला हा उपाय आज करायचा नसेल तर 14 डिसेंबरला करायचा नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या 15 डिसेंबरला रविवारी संध्याकाळी 6 नंतर कधीही करू शकता। तर बघा, मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती 2 दिवस असणार आहे आणि दत्त जयंती सुद्धा आपल्याला 2 दिवस साजरी करायची आहे। काही ठिकाणी आज संध्याकाळी साजरी केली जाणार आहे तर काही ठिकाणी दत्त जयंती ही उद्या साजरी केली जाणार आहे। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी घरात कापूर जाळल्यामुळे आपल्याला यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त होते। जर आपल्या घरामध्ये सतत वारंवार भांडणं होत असतील, मग नवरा बायकोचं भांडण असेल, आई मुलांचं भांडण असेल, सतत सकाळ संध्याकाळ वादविवाद कलह होत असतील, जर घरामध्ये सतत भांडणं होत असतील तर आपल्या कुटुंबामध्ये कधीही एकोपा राहत नाही। सोबतच घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही। आलेला पैसा हा घरातनं पुन्हा निघून जातो आणि त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असतात। कर्ज घेण्याची आपल्याला वेळ सुद्धा येत असते। तसेच घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल, इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये कलह जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल तर या दिवशी आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जर आपण जाळल्या तर घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते। तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल, मुलं खूप हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसेल,
त्याचबरोबर एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो तुमचा चांगला चालत नसेल, घरामध्ये मनशांती किंवा समाधान वाटत नसेल, तर तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा। तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे। शुद्ध गाईचं तूप असेल तर अवश्य तुम्ही हा तुपाचाच दिवा लावा। तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने जर केला तर ती सेवा आणि तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो। म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मातीची पणती किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल तुमच्याकडे तर ते घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कोणताही कापूर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नेहमीसाठी वापरता तो कापूर सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्या कापरावरती तुम्हाला 3 अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर ठेवायच्या आहेत। लवंगा आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो। लवंगा या लक्ष्मी प्राप्तीसाठी, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी अशा मानल्या जातात। 3 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। 3 हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला तुमच्या हातामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता। यानंतर ही पिवळी मोहरी जी असणार आहे तर ती तुमच्या घरातल्या लहान मुलं जी सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, मुलं नीट जेवत नसतील, मुलांना नजर दोष लागलेले असतील तर त्या मुलांवरनं सुद्धा तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा 7 वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे। यानंतर घरातला एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा जॉब करत असेल आणि त्यामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजेच पणतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर काही वेळाने ते भांड उचलायचं आहे आणि याचा संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे। फिरवत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला अगदी मधोमध बाहेरच्या बाजूला ठेवून द्यायचं आहे। जेव्हा यामधल्या सगळ्या वस्तू जळून जातील, शांत होतील, तेव्हा जळालेल्या वस्तू तुम्हाला या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। त्यामुळे घरातील वादविवाद थांबून आनंद वातावरण निर्माण होते। घरामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते। घरातील पितृदोष हा कमी होतो। वाईट नजरेपासून आपल्याला आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं। घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील तर ती कमी होते। घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते। तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये अवश्य करायचं आहे। तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल म्हणजे औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे। या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि जर या दिवशी तुम्ही हा तिथे एक दिवा लावून 11 प्रदक्षिणा जर केल्या तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल। फक्त अगदी श्रद्धेने, मनोभावे तुम्ही हा उपाय करा आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला याचा अनुभव सुद्धा मिळेल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।